हॅलो यूट्यूब फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी भाग्यश्री, भाग्य क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कस्टमरने मला फ्रॉक डिझाईन करण्यासाठी फॅब्रिक दिलं होतं. ते फॅब्रिक होतं नेटमध्ये. तर हे आहे ते फॅब्रिक नेटमध्ये पिंक कलरमध्ये. तर हे फॅब्रिक आहे 4.5 मीटर, 4.5 ते 5 असेल अंदाजे. मी काही मोजलं नाही, पण 4.5 ते 5 मीटर आहे. त्यासाठी मी काय केलेलं आहे तर आहे सॅटिनचा कपडा आहे. मी 3 मीटर घेतलेला आहे, कारण यामध्ये मला 2 फ्रॉक बनवायचे आहेत. बघा इथे असा हा सॅटिनचा कपडा तुम्हाला 80-90 रुपयाच्या मीटरने मिळून जातो. तर मी 2 फ्रॉकसाठी 3 मीटर घेतलेला आहे. 3 मीटरमध्ये 2 फ्रॉक इझिली होऊन जातात. एक मुलगी आहे ती 5 वर्षाची आणि एक मुलगी आहे ती 6 वर्षाची आहे. तर 2 फ्रॉक आरामात होतात. फक्त सॅटिनचा कपडा न लावता मी त्यासाठी कॉटनचं सुद्धा अस्तर घेतलेला आहे. मला एक्झॅक्ट मॅचिंग नाही भेटलं तर हा थोडासा लाईट शेड जात आहे, तर चालून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यासाठी लागणार आहे ही कॅनव्हास पट्टी. की आता आपण ड्रेस शिवतो त्याच्यामध्ये आपण नेटची पट्टी वापरतो, तर ते लहान पोरांना तेवढं कम्फर्टेबल राहत नाही किंवा टोचतं काहीतरी होतं, असं होतं. त्यासाठी मी ती आता वापरणार नाही आहे. तर ही आपली कॅनव्हास पट्टी जी नॉर्मल असते ती 1 इंचाची, जे की अस्तरला लावलं की जो फॉल आहे फ्रॉकचा तो अतिशय सुंदर येणार आहे. तर याचा फायनल लुक तुम्हाला पाहायचा असेल तर सेकंड पार्टमध्ये मी दाखवते. पण यासाठी काय काय मी साहित्य घेतलेलं आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. मग यासाठी मी याच कलरची जीपसुद्धा घेतलेली आहे, जी की मला आता इथे मिळत नाही आहे. याच कलरची चेनसुद्धा पाठीमागे लावणार आहे. जर फ्रॉक रेडी झाल्यानंतर तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नेक्स्ट असा व्हिडिओ टाका असं. तर मी नक्कीच कसा फ्रॉक रेडी झाला त्याचे व्हिडिओ तुम्हाला काढून पाठवेन किंवा इमेजेस सेंड करेन. चला तर भेटूयात पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये टिप्ससहित. ओके, बाय.